जेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती तेव्हा तिने पहिल्यांदा किस केले होते आणि जेव्हा ती 16 वर्षांची झाली तेव्हा तिने एका बास्केटबॉल प्लेअरकडून आपले कौमार्य भंग करून घेतले. जेव्हा ती 18 वर्षांची झाली तेव्हा तिला समजले की ती बायोसेक्शुअल आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सनी लिओनीबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे तिच्या बालपणापासून अडल्ट फिल्म इंडस्ट्रीपर्यंत आणि अडल्ट चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास तर जाणून घेणारच आहोत, पण त्यासोबत तिच्याबद्दल काही विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी पण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सनीचा जन्म 13 मे 1981ला सार्निया, ओंटारिओ, कॅनडामध्ये एका पंजाबी शीख कुटुंबात झाला होता. सनीच्या आईवडिलांनी तिचे नाव करणजीत कौर असे ठेवले होते. जी हां, सनी लिओनीचे पूर्ण नाव करणजीत कौर असे आहे. सनीचे वडील दिल्लीमध्येच लहानाचे मोठे झाले होते, पण लग्न झाल्यानंतर ते कॅनडाला निघून गेले. सनीचा एक भाऊ देखील आहे. सनीचे प्राथमिक शिक्षण एका कॅथलिक शाळेत झाले. तिच्या आईवडिलांना वाटायचे की पब्लिक स्कूल सनीसाठी सुरक्षित नाही. सनी जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा तिच्यासहित तिचे कुटुंबीय कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाले आणि ते तिकडेच राहू लागले. सनीला त्यावेळेला खेळायचा छंद होता, ज्यामध्ये तिला हॉकी आणि आईस स्केटिंग हे खेळ खूप आवडायचे. सनीने कॅलिफोर्नियाच्या एका शाळेमधून 10वीचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हा नर्स बनण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे 10वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नर्स बनण्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कॅलिफोर्नियाला आल्यानंतर सनीच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली गेली होती, कारण इथले राहणीमान, लाईफस्टाईल खूपच महाग होते. त्यामुळे तिच्या वडिलांना घर खर्च चालवायला खूपच कसरत करावी लागत होती आणि आता हे रोजचेच रडगाणे झाले होते. सनीने मग कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षणाबरोबरच एका जर्मन बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली. पण तिच्या नोकरी करण्याने पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही. सनीने बेकरीसोबतच अजून काही नोकऱ्या केल्या, पण त्यांच्या आर्थिक स्थितीत काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे सनीच्या पण गरजा पूर्ण होत नव्हत्या. नर्सिंग शिक्षणादरम्यानच सनीची एक मैत्रीण होती. ती तिला म्हणाली, तू खूप सुंदर आहेस, तुला मॉडेलिंगमध्ये प्रयत्न करायला पाहिजे, तू मॉडेल म्हणून सर्व बाबतीत एकदम परफेक्ट दिसशील. मैत्रिणीच्या या सल्ल्यानंतर तिने मॉडेलिंग करायचे ठरवले. ज्या मैत्रिणीने सनीला मॉडेलिंगचा सल्ला दिला होता ती एका एजंटला ओळखत होती. तिने त्या एजंटशी सनीची भेट घडवून आणली. तेव्हा सनीचे वय 18 वर्ष होते. त्या एजंटने सनीला सांगितले की मी पेंट हाऊस मॅगझिनसाठी क्लायंट देतो. पेंट हाऊस एक न्यूड फोटोसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध मासिक होते, पण सनीला त्यावेळी हे माहीत नव्हते. एजंटने सनीला पेंट हाऊसच्या ऑफिसमध्ये यायला सांगितले. दुसऱ्याच दिवशी सनी ऑफिसला पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर तिला त्या मॅगझिनबद्दल खरी माहिती मिळते. सनीला सांगितले गेले की आपल्याला बोल्ड फोटोशूट करायचे आहे, ज्यासाठी आम्ही तुम्हाला $10,000 ते $12,000 देऊ. सनीला त्यावेळी पैशांची नितांत गरज होती. हे एवढे पैसे होते की ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास खूपच मदत होणार होती. सनीने विचार केला की मी वर्षभर जरी नोकरी केली तरी एवढे पैसे कमवू शकणार नाही, आणि त्यामुळे तिने या बोल्ड फोटोशूटसाठी होकार दिला. हा फोटोशूट 2001मध्ये केला गेला होता, ज्यामध्ये तिचा फोटो मॅगझिनच्या मुखपृष्ठावर छापून आला होता. पेंट हाऊसच्या मालकाने सनीला सांगितले की करणजीत हे नाव तुझ्या पर्सनॅलिटीला शोभून दिसत नाही, तुला नाव बदलायला पाहिजे. त्यानंतर करणजीतने आपले नाव सनी ठेवले आणि मॅगझिनच्या मालकाने त्यासोबत लिओनी पण जोडून टाकले. अशा प्रकारे करणजीतची सनी लिओनी झाली. या फोटोशूटनंतर मिळालेल्या पैशांबद्दल सनीने घरी सांगितले, पण सत्य काय आहे हे सांगू शकली नाही. सनीच्या आईवडिलांना आनंद तर झालाच, पण त्यांनी सनीला विचारले की एवढे पैसे आले कुठून, तू कसे कमवले. तेव्हा सनीने त्यांना सांगितले की तिला एक जॅकपॉट लागले आहे. सोबतच आपल्या आईवडिलांना कळता कामा नये यासाठी तिने आपल्या घराच्या आजूबाजूच्या सर्व दुकानांमधून ती सर्व मॅगझिन स्वतः खरेदी केली होती. आईवडिलांना नाही, पण या फोटोशूटबद्दल तिने तिच्या भावाला मात्र सांगितले होते आणि तिच्या भावाने तिला सपोर्ट पण केला होता. पेंट हाऊसच्या मुखपृष्ठावर फोटो छापून आल्यानंतर तिला अजून काही मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या. ती प्रत्येक मॅगझिनसाठी फोटोशूट करायला जाऊ लागली. त्यातून तिची प्रसिद्धी अजूनच वाढू लागली होती. आपल्या वेगाने वाढणाऱ्या प्रसिद्धीला पाहून सनीला याची खात्री झाली की तिची ही ओळख आईवडिलांपासून जास्त दिवस लपून राहू शकणार नाही. आपल्या आईवडिलांना दुसऱ्या कोणाकडून तरी ही माहिती मिळण्यापेक्षा आपणच त्यांना सर्व खरे सांगावे असे ठरवून तिने हिंमत एकवटून सगळे सांगून टाकले. तिने त्यांना सांगितले की तिने ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे तिथे बदनामी आहेच, पण पैसा भरपूर प्रमाणात आहे. सनीच्या आईवडिलांसाठी हे धक्कादायक होते. सनीची आई भारतातील ग्रामीण व्यवस्थेमध्ये वाढलेली होती, त्यामुळे तिच्या नजरेत हे जास्त चुकीचे होते. त्यामुळे सनीची आई
हे मान्य करायला तयारच नव्हती. पण तिच्या वडिलांनी परिस्थिती समजून घेतली आणि सनीला बोलले की ही वाट तू तुझ्या मर्जीने निवडली आहे. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव की कधीही आतंकवाद आणि ड्रग्जच्या दुनियेमध्ये सहभागी होऊ नकोस. आता घरातलेच नाहीत तर तिच्या नातेवाईकांसमोरही सनीचे खरे रूप उघड झाले होते. म्हणून तिच्या सर्व नातेवाईकांनी त्यांच्यासोबतचे सर्व नातेसंबंध तोडून टाकले होते. सनीला या गोष्टीने काहीच फरक पडला नाही. काही काळ फोटोशूट आणि मॅगझिनवरती छापून आल्यानंतर सनीने अडल्ट सिनेमा बनवणाऱ्या कंपनीसोबत 3 वर्षांचा करार केला. त्या कंपनीचे नाव होते विविध. करारावर सही करताना फक्त लेस्बियन सिनेमामध्येच काम करणार असल्याची अट सनीने कंपनीसमोर ठेवली होती. लेस्बियन म्हणजे फक्त मुलीसोबत सिनेमामध्ये काम करणार. विविधसोबत 3 वर्षे काम करण्याच्या दरम्यान ती एका मॅट एरिक्सन नावाच्या त्याच इंडस्ट्रीमधील मॉडेलच्या रिलेशनशिपमध्ये आली. विविध कंपनीबरोबरचा 3 वर्षांचा करार संपुष्टात आल्यानंतर सनीने आणखी एका कंपनीसोबत करार केला, ज्यामध्ये ती पुरुषांसोबत सुद्धा सर्व काही करताना दिसली. पण ह्या करारामध्ये सनीने ही अट ठेवली होती की तिचे सर्व सिनेमे सनीचा बॉयफ्रेंड मॅट एरिक्सन सोबतच होतील. हा 6 महिन्यांचा करार होता. यामध्ये जेवढे पण सिनेमे बनवले गेले ते खूप लोकांद्वारे पाहिले गेले. सनी मॅट एरिक्सनवर प्रेम करायला लागली होती आणि तिला त्याच्याशी लग्न पण करायचे होते. पण हे नातेसंबंध काही वर्षे चालल्यानंतर तुटले गेले. साल 2008मध्ये सनी आणि मॅट एरिक्सन वेगळे झाले. सनीच्या आईला ड्रिंक घ्यायची सवय होती. जेव्हा तिला सनीच्या कामाबद्दल माहिती झाले होते तेव्हापासून ती जरा जास्तच ड्रिंक करू लागली होती आणि हळूहळू ती त्याच्या एवढ्या आहारी गेली होती की तिची प्रकृती ढासळू लागली होती आणि ते तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. आणि त्यातच 2008मध्ये तिचे निधन झाले. ही वेळ सनीसाठी खूपच वाईट होती आणि ह्याच वेळेला ती एका अडल्ट सिनेमा जगताशी निगडीत व्यक्तीला भेटली, ज्याचे नाव होते डॅनियल विबर. डॅनियल एक संगीतकार पण होता. सनी आणि डॅनियलची मैत्री झाली आणि थोड्याच दिवसात ही मैत्री रिलेशनशिपमध्ये बदलली. सनी आणि डॅनियलचे एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांनी आपली स्वतःची अडल्ट सिनेमाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली, ज्यामध्ये आता दुसरे लोक काम करू लागले होते. काही दिवस ती प्रोडक्शन कंपनी चालवल्यानंतर सनी आणि डॅनियलने ठरवले की यापुढे आपण या अडल्ट इंडस्ट्रीपासून कायमचे दूर राहायचे. ठरवल्याप्रमाणे त्यांनी त्या अडल्ट इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला. काही वर्षांपूर्वी माहिती झाले की सनीच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे, जो 2010मध्ये वाढला आणि तिच्या वडिलांचे पण निधन झाले. सनीचे आईवडील या जगातून निघून गेले होते आणि सध्या तिच्याकडे कोणते कामही नव्हते. जर तिच्याकडे काही शिल्लक होते ती होती तिची प्रसिद्धी. ह्या प्रसिद्धीचा तिला हा फायदा झाला की 2011ला तिला भारतात सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण मिळाले. ह्या शोमध्ये सामील होण्यासाठी सनीला $1,00,000ची ऑफर देण्यात आली. सनीने ही ऑफर स्वीकारली कारण पैसे पण जास्त मिळणार होते आणि कोणते वल्गर कामही करायचे नव्हते. इथे ती स्वतःच्या पर्सनॅलिटीला पण सर्वांसमोर प्रदर्शित करू शकत होती. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सनीच्या फॅन फॉलोईंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जे दर्शक तिला ओळखत नव्हते ते सुद्धा तिच्या सौंदर्यावर आणि स्मित हास्यावर फिदा झाले होते. पण सनीला शोमध्ये आणणे बऱ्याचशा लोकांच्या पसंती पडले नाही. त्यांनी हे चुकीचे ठरवले. सनीच्या एंट्रीमुळे शोच्या TRPमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे विरोधकांकडे कोणीच लक्ष दिले नाही. 2011लाच सनी आणि डॅनियल विबरने लग्न केले. सरोगेसी मदरमार्फत सनीला जुळे मुले झाली. त्याचबरोबर 2017मध्ये एका बालिकेला भारताच्या चाइल्ड ॲडॉप्ट एजन्सीमार्फत सनीने दत्तक घेतले. ही मुलगी नेहमी सनीबरोबर दिसते. त्या मुलीचा रंग सावळा असल्यामुळे तिला कोणीही जोडपे दत्तक घ्यायला तयार होत नव्हते. सनी आणि डॅनियलच्या अगोदर जवळजवळ 11 जोडप्यांनी तिला नापसंत केले होते. पण सनीला ह्यामुळे कोणताच फरक पडला नव्हता. ह्या मुलीला तिने दत्तक घेतले आणि तिचे नाव निशा कौर विबर असे ठेवले. सनीचे मुलांवरती खूप प्रेम आहे. ती फक्त आपल्याच नाही इतरही मुलांसाठी दानधर्माचे काम करत असते. बिग बॉसमुळे सनीला भारतात खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे बिग बॉस संपल्यानंतर तिला बॉलिवूडकडून ऑफर्स येऊ लागले. सनीचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता जिस्म 2. ह्या चित्रपटामध्ये सनीने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला होता. सनीचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला होता. पण सनीचा दुसरा चित्रपट जो 2013मध्ये प्रदर्शित झाला होता तो जॅकपॉट एक फ्लॉप चित्रपट ठरला. त्यानंतर 2014मध्ये रागिनी MMS 2 या चित्रपटात सनीने काम केले. रागिनी MMS एक सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटातील बेबी डॉल दी सोनेती हे गाणे एवढे हिट झाले की त्या एका गाण्यानेच तिला भारतामध्ये सुपरस्टार बनवून टाकले. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये भरपूर ऑफर्स येऊ लागल्या. ती गुगल सर्चमध्ये
सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये आघाडीवर होती आणि 4 वर्ष ती या लिस्टमध्ये सामील होती. एकूणच काय तर सनीचे स्टारडम एका मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले होते. सनीने बॉलिवूडमध्ये भरपूर चित्रपट केले आहेत. तिने बॉलिवूडमध्ये ॲक्टिंगमध्ये जेवढे नाव कमावले आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त नाव आयटम सॉन्गमुळेही कमावले आहे. सनी लिओनी हे मान्य करते की भारतामध्ये मला एवढे प्रेम मिळेल याची खात्री नव्हती, परंतु सनीला तिच्या बॅकग्राऊंडमुळे आजही टीका सहन करावी लागते. पण त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडून सगळ्यांच्या टीका टिप्पणीचा सामना करून स्वतःला बॉलिवूडमध्ये स्थापित करणे एक मोठा टप्पा आहे. सनी एक मॉडेल ॲक्ट्रेस सोबतच एक बिझनेस वुमनसुद्धा आहे. सनी लिओनीची स्वतःची एक वेबसाईट आहे ज्याचे नाव आहे sunnyleone.com. सनी 2005मध्ये MTVमध्ये एका प्रोग्राममध्ये रिपोर्टरच्या रूपात दिसली होती. त्याच वेळेला दिग्दर्शक मोहित सुरेने कलयुग चित्रपटामध्ये रोल करण्याची ऑफर दिली होती. सनीने या रोलसाठी $1 मिलियन मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम ऐकून मोहितने सनीला आपला नकार कळवला होता. सनीला जेव्हा विचारले गेले होते की तुम्ही तुमच्या विरोधकांच्या बाबतीत काय विचार करता, जे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यावर सनीने उत्तर दिले की प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. कोणी माझा विरोध करत असेल किंवा शिव्या देत असेल तर मी अशा लोकांना नजरअंदाज करते. सनीने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये सुद्धा काही चित्रपटांमध्ये आणि शोजमध्ये काम केले आहे. सनीला अभिनय आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त चित्रकारिता, कुत्र्यांसोबत खेळणे आणि लिखाण करणेसुद्धा पसंत आहे. तिने लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले ज्याचे नाव होते स्वीट ड्रीम्स. सनीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ती आमिर खानची खूप मोठी चाहती आहे. मला आमिर खानबरोबर एका तरी चित्रपटात काम करायचे आहे, पण माझ्या बॅकग्राऊंडमुळे ते माझ्यासोबत काम करणे थोडे मुश्किल आहे. जेव्हा एका पत्रकाराने आमिर खानला विचारले की तुम्ही सनीसोबत काम करू शकता का, तेव्हा आमिर खानने उत्तर दिले की ती जर एखाद्या भूमिकेत आणि कथेमध्ये परफेक्ट बसणार असेल, त्याचबरोबर जर कथानक देखील मला आवडले, तर मी अवश्य तिच्याबरोबर काम करायला तयार आहे. मी एक माणूस आणि कलाकार म्हणून त्यांचा खूप सन्मान करतो. त्यांचे बॅकग्राऊंड कसे आहे, ती ह्याच्या अगोदर काय करायची, या सर्व गोष्टींशी मला काहीच देणे घेणे नाही. सनी लिओनीकडे सुरुवातीला 2 देशांचे नागरिकत्व होते, अमेरिका आणि कॅनडा. आता तिच्याकडे भारताचे देखील नागरिकत्व आहे. सनी जेव्हा पहिल्यांदा एका इव्हेंटमध्ये डॅनियल विवरला भेटली होती तेव्हा तिला डॅनियलचा खूप राग आला होता, कारण डॅनियल त्या इव्हेंटमध्ये खूप उशिरा आले होते. परंतु डॅनियलने तिची माफी मागताना एकामागोमाग एक अशी 40 गुलाबाची फुले सनीला दिली. त्यामुळे सनी हसायला लागली आणि डॅनियलवर इम्प्रेस झाली. सनी हे नेहमी मान्य करते की ती डॅनियलवर खूप प्रेम करते. डॅनियल स्मार्ट, सेक्सी आणि टॅलेंटेड आहे आणि माझ्यासाठी डॅनियल एकदम परफेक्ट आहे, हेही सांगायला ते विसरत नाही. 2007मध्ये एव्हीएन पुरस्कारांमध्ये सनीचे नाव विविध कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झाले होते आणि तिला काही पुरस्कार देखील मिळाले. हा पुरस्कार शो खूप प्रसिद्ध आहे, ज्याच्यावर जगभरातल्या अडल्ट इंडस्ट्रीची नजर असते. सनीच्या भावाचे नाव संदीप सिंग बोहरा आहे, जो एक नावाजलेला शेफ आहे. सनी जेव्हा भारतामध्ये खूप प्रसिद्ध होत होती तेव्हा तिच्यावर एका मुंबईच्या महिलेने खटला दाखल केला होता, जो की त्यांची वेबसाईट sunnyleone.com वर होता. फक्त एकच नाही तर सनीवर असे भरपूर खटले दाखल होत असतात आणि त्यांच्यावर भरपूर चर्चा देखील होते. असे श्री गुरुद्वारा प्रबंध कमिटी म्हणाली होती की त्यांची वागणूक बघून त्यांचे नाव कौर असता कामा नये होते. जेव्हा सनीला याबाबत विचारले गेले तेव्हा प्रतिक्रिया देताना सनी म्हणाली की माझे नाव तर माझ्या आईवडिलांनी ठेवले, त्यामुळे माझे खरे नाव हेच आहे, त्यामुळे त्याचे काहीच करू शकत नाही. आणि जर माझ्या कामाबद्दल बोलायचे म्हटले तर त्या इंडस्ट्रीमध्ये माझे नाव करणजीत कौर नाही तर सनी लिओनी होते. सनीला जेव्हा विचारले गेले की एवढ्या साऱ्या टीका टिप्पणीनंतर सुद्धा आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित कसे करता, तेव्हा तिने उत्तर दिले की आता तिला याची सवय झाली आहे. मी फक्त कामावर लक्ष देते आणि कामच माझ्यासाठी सर्व काही आहे. सनी लिओनी स्वतःला अभिनेत्री किंवा मॉडेल म्हणून ओळखण्या अगोदर एक एंटरटेनर समजते आणि नेहमीच त्यांचा तसा प्रयत्न राहिला आहे. तर मित्रांनो, ही होती सनी लिओनीची ओळख. आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.